नमस्कार श्रोते हो. मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत पैलवान, लेखिका माया साठे. पैलवान गणा धर्म्या ठाकराच्या टोळीत सामील झाला. त्यानं सरळ सरपंच पैलवान जिजा यांना धमकीची चिठ्ठी लिहिलेली. त्या चिठ्ठीत त्यानं स्वतःचं नाव लिहिलेलं नव्हतं. तुझा बाप म्हणून तो आपली ओळख करून देत होता. बापाचा अर्थ त्यांना कळत होता. तो म्हणजे तुम्हाला मरणाची शिक्षा देणारा. बस तेवढ्या शब्दानं त्यांना आपला किती दरारा निर्माण केला होता. त्यांना पोलीस संरक्षणाची गरज वाटू लागली होती. पण त्यांना फौजदार चांगलाच ओळखणारा भेटला होता. पैलवान, माझ्या टोळीतल्या तरण्या पोरांना कुस्त्या शिकवत चल. त्यानं तुईनं त्यांची कुस्तीची तयारी होईल. आखाड्यात तेवढीच पोरं कलेचा पैसा आणतील. त्याचं शरीर पण त्यानं चांगलं राहील. टोळीचा नाईक धर्म्या बोलला. नाईक, ही तरणी पोरं गावोगाव पाठवत चला. गावातच पोरीबाळींची छेड काढणाऱ्या पैलवानाची मुंडी पिळण्याचं काम द्या. खराय तू. पैलवान, गावागावातले पैलवान आखाड्यात पैलवानांना पाणी दाखवतात. आखाड्याबाहेर त्या तरण्या पोरीला ताकद दाखवतात. त्यांची ताकद खच्ची करायचं काम त्यांना द्या. हे काम तूच करायचं, कारण ह्यातली खरी आज तुला माहीत आहे. पैलवान जिजा तर तू उडवणारच. नाईक, रानात झाडावर बसून दुर्बीण लावून मी बसत जाईल. रानात कोणी तरुण बाईला कोणी अडवलं तर मी त्याच्यावर सरळ तुटून पडेल. आणि त्या बाईचं मग तू काय करणार? तिच्यावर तू तुटून पडणार का काय? छट, असलं घाणेरडं काम मी करणार नाही. तुला ते काम करावं लागेल. धर्म्या ठाकराची ही टोळी हाय. अरे, हा धर्म्या बायला पळवणं पुण्य समजतो बघ. माझ्या टोळीत मी सांगूनच ठेवलंय, गावचं बाजार लुटताना तुम्हाला जी जी बाय सापडेल ती पळवून आणा घोड्यावर. मग पाहिजे तशी मजा मारा. तुला बी तेच सांगतो. अरे, तू तर मर्द गडी, तुला तर बायची लय जोरर. धर्म्या ठाकराचं ते बोलणं पैलवान गणाला भयान वाटलं. त्याचं ते बायका पळवण्याचं काम फारच भयान वाटलं त्याला. तुम्ही किती बायका पळवल्या आतापर्यंत? मी मोठमोठ्या वाड्यातल्या तरुण पोरी पळवितो. ज्या पोरीचं लग्न झालं नाही त्याच पळवितो. आतापर्यंत किती तरुण पोरी पळवल्या आणि पुन्हा सोडून दिल्या काय बी हिशोब नाही. ते ऐकलं ना पैलवान गणाच्या अंगावरच काटा उभा राहिला. त्या तरुण पोरी पळून तुम्ही त्या सोडून देता? मग त्यांना कोण पोसत बसेल इथं? ज्याचं त्याचं ते रडणं भेकणं कोणाला नाही ऐकवत. त्यापेक्षा त्यांना जिथून आणलं त्याच वाड्यात दुसऱ्या तिसऱ्या रात्री नाही तर आठवड्यानंतर सोडायचं. पण तिचा तो बाप भाऊ तिला वाड्यात कसा ठेवील? एकतर ती अब्रू गेलेली. तिला तरी जगावंसं कसं वाटेल? ती नक्कीच आत्महत्या करीत असेल. त्याची फिकर मी आणि माया टोळीनं का करावी? म्हणजे पळून आणलेली तरुण पोरगी तुम्हाला आपल्या आई बहिणीसारखी जवळची वाटत नाही? पैलवान, समद वाटतं, पर मी ठाकराचा नाईक का झालो ते नाही विचारलंस. अरे, मी हाय जातीचा बामण, चांगला, एका गावच्या पुजाऱ्याचा पोरगा. लगीन झालं होतं माझं. नक्षत्रासारखी बायको होती माई. अंधारातनं चालली तरी टिपूर चांदणं पडल्यागत वाटायचं. तिला गावच्या पाटलानं पळविली. वाड्याच्या तळघरात त्यानं तिला हवी तशी लुटली. 2 दिवसानं आमच्या मंदिराजवळ सोडली. मी दीपमाळेजवळ भकास नजरेने ते पाहत होतो. रावलं नाही. खडकावर छोटंसं दगडाचं महादेवाचं मंदिर होतं. विधभर उंचीच्या पिंडीसमोर तेवढ्याच उंचीचा दगडी नंदी होता. तोच सरळ उचलला, सरळ पाटलाच्या डोक्यात घातला. जाग्यावरचं किंकाळी उठली. बायकोच्या डोळ्यात आनंदाश्रू उठले. पण दुसऱ्याच क्षणी तिनं मोठ्या मंदिराजवळच्या नदीच्या डोहात उडी मारली. मी तिला वाचवली पाण्यातनं, पण रात्री तिनं स्वतःला जाळूनच घेतलं. संपलीच ती. मग मीच प्रतिज्ञा केली, आपण तरी का नीतिमूल्य पाळायची? न सरळ ठाकराच्या टोळीत आलो. ह्या उन्हा पावसात पार बदलून गेलो. आता कोणी म्हणेल मी बामण आहे. मला समधी धर्म्या ठाकर म्हणतात. पाटलाचा मुडदा तुम्ही पाडला ते ठीक, पर तुमचं मोठमोठ्या घराण्यातल्या तरण्या पोरींना पळवून त्यांना भ्रष्ट करणं काही खरं नाही. पैलवान, गप्प बस. शहाणपणा शिकवायचं नाही. या टोळीत सामील झालेले असलेच लोक आहेत ज्यांची आई लुटली, लेक लुटले, बहीण लुटले. ते आता काहीच पाप न मानता कोणाची बी बाय लुटतात. तेच पुण्य मानतात. असं पुण्य किती मिळवलं त्यांनी ते त्यांना माहीत. माय पुण्य मला माहीत. धर्मेची टोळी भयानक टोळी. ही टोळी पैसा अडका तर लुटतेच, पण तरुण देखण्या बायकोचं हरण पण करते.
त्यांची इज्जत लुटते. पैलवान गणाचं काळी झालं. पैलवान, तुला आम्ही का वाचवलं विचार की. अरे अरे तुझ्यावर कुंभाट रचलं त्या पाटलानं ना त्या फौजदारानं, म्हणून तू मंदावर बळजोरी केलीस. तो पैलवान जिजा, तो सरपंच, त्याचा डोळा आहे तुया त्या सजनीवर. तू तिथे एकटा असता तर त्यांचं काय बी वाकडं करू शकला नसता. पण आता बघ, तू धर्म्या ठाकरेच्या टोळीत सामील झाला हे ऐकल्यापासून ते थरथरतील. तू या सजनीकडे ते वाकड्या नजरेनं बी बघणार नाहीत. अरे जो धर्म्याच्या टोळीत सामील होतो तो आपल्या दुश्मनांचा मुर्दा पाडतो हे समद्यांना माहीत आहे. फौजदारनं साहेबराव पाटील तर तुझ्यासाठीच मारलेत. आता तू सरपंचने पैलवान जिजा यांचं टोळकं मारायचंस. ते तुला मारता येत नसेल तर मी मारतो. नका, मी त्यांना मारतो. तर रागवत बोलला. धर्म्या ठाकरेचं तत्त्व ठीक होतं, पण त्याचं तरुण देखण्या मुलींना पळवून त्यांच्यावर अत्याचार करणं आणि राक्षसी आनंद घेणं हे त्याला पटणारं नव्हतं. हे अन्यायाच्या खऱ्या अर्थानं प्रतिकार करीतच नाही. टोळी ही नुसते पापाचे रांजणच भरवीत आहे. ह्या टोळीत तर काही जण काहीच अन्याय घडलेला नसूनही तरुण मुलींची मौजमजा करायला मिळते म्हणून सामील झालेले असतील. आपण या टोळीत राहायचं म्हणजे सारे टोळीवाले आपल्याला त्यांच्याच पंथातील समजतील. आता आपण जर या टोळीच्या नाईकला टोळीबाहेर जायचं म्हणलो तर? नाईक, तुमचं हे तत्त्वज्ञान ऐकून एखादा तरी टोळीत आलेला शक्तिवान तरुण आपल्या घरी गेला असेल. त्याला मी घरी कसं जाऊ देईन? त्याला मी सरळ वर पाठवला यमाच्या दरबारात. तो बाहेर पडला तर माझ्या टोळीची सारी माहिती सांगणार. आम्ही काय करतो ते सांगणार. आम्हाला आमच्या टोळीपेक्षा त्याची जिंदगी थुंकीसारखी वाटते. पैलवान गणाला कळून चुकलं की आपण पोलादी पिंजऱ्यात सापडलो आहोत. पोलादी पिंजरा कसा? हा मृत्यूचा सापळा. येथून आपल्याला बाहेर पडता येणं कठीण. बाहेर पडायला गेलो तर आपल्यावर गोळीबार, आपला मुर्दा पडणार. तरुणी लुटणं आपल्या पंथात बसत नाही. आपण तसं केलं नाही तर हे लोक आपल्याला ते करायला लावणार. आपल्याही नावावर पापाचं रांजण भरले जाणार. पैलवान गणा, तुला काय वाटलं? मी तुला ओळखलं नाही? क क काय? गणा त्याच्याकडे पाहतच राहिला. जसा मी धर्म्या ठाकर नाही तसा तू पैलवान गणा बी नाहीस. मी धर्म्या ठाकर नाही हे तुला मी का सांगितलं? तुम्हाला काय म्हणायचंय ते मला कळलं नाही. पैलवान गणा, लय याड पांघरतोस तू. अरे तू तलाठी होतास पहिला. कोण सांगतं? धर्म्या ठाकरानं आपल्या कोपरीच्या खिशात हात घातला. त्यातनं एक फोटो काढला. तो त्याच्या हातावर ठेवला. सांग, कोण हा ह्यो? पैलवान गणाच्याच तो वयाचा 20व्या वर्षाचा फोटो तो. त्यात तो किती किरकोळ होता. डोक्यावर टोकन असलेली टोपी, अंगात घातलेले ते न शोभणारे कपडे. तो कसा तरीच दिसत होता. तलाठी सुदामला आपलं ते सारं जीवन आठवलं. बाप मेलेला, तो मॅट्रिक कसा तरी सुटला होता. घरात आहे न 2 बहिणी, पण दोन्ही लग्नाच्या. एक 18ची, दुसरी 16 वर्षाची. दोघी पण तारुण्यानं चांगल्या भरलेल्या. चेहरा नजरेत भरावा असा. त्याची आई गावात पोलीस पाटलाच्या इथं भांडी घासायची. दोन्ही बहिणी तिला मदतीला जायच्या. गावातनं त्या तिघी मायलेकी जायला लागल्या की गावातले टवाळ त्यांना शुकशुक करायचे, खोकायचे. ते पाहून सुदामला सहन व्हायचं नाही. पण तब्येत किरकोळ. तो ओरडला की त्याला पोटात गुद्दे बसायचे. मग त्यानं ठरवलं आपण तलाठी व्हायचं. मॅट्रिक झाल्यानं तलाठ्याच्या हाताखाली काम करायचं. मग परीक्षा द्यायची आणि तलाठी व्हायचं. नोकरीच्या गावी मग आपल्या आईला आणि बहिणींना न्यायचं. मग हळूहळू एकेका बहिणीला उजवायचं. त्यांना चांगल्या घरात देण्याचा प्रयत्न करायचा. तो तलाठी झाला तेव्हा आईच्या पाया पडला. तिचे पाय आपल्या अश्रूंनी त्यांनी ओले केले. बोलला, आई, तुझा सुदाम तलाठी झाला. आजपासून तुझं भांडी घासणं बंद. तुम्ही तिघींनी नेहमी घरातच बसायचं. कोणाघरी जायचं नाही, काम मागायचं नाही. त्या तिघींना किती खुशी झाली होती. त्यांना सुदामचा किती अभिमान वाटला होता. पण त्या पंचक्रोशीतला पैलवान जिजानं त्यांची ती चांडाळ चौकडी त्याच्या बहिणीच्या वासावर होती. त्या दोघी पळवायच्या आणि हव्या तशा लुटायच्या. अंक्या, बंड्या, मार्तंड आणि पिऱ्या हे पैलवान जिजाचे जोडीदार. त्यांना त्या दोघींना पळवायचं होतं. मग त्या दोघींना पैलवान जिजा लुटणार होता. रात्रीची वेळ असेल. नोकरीच्या गावावरनं तलाठी सुदाम सायकलनं येत होता. मोठ्या झाडाखालून त्याची सायकल जात होती. तो वरनं दोरीचा मोठा फास फेकला गेला. त्याच्या गळ्यात फास बसला. त्याला तसाच वरती ओढला. त्याच्या हातातली आणि बुडाखालची सायकल खालीच पडली. त्याला वर खोडात घेतलं. पैलवान जिजा होता तो.
त्याला पाहताच तलाठी सुदामाला घाम फुटला. फार गरीब तो. तोंडाला सोस पडला त्याच्या. त्याला पाणी पाहिजे होतं. खाट दिशी त्याच्या कानफटात पैलवान जिजाची बसली. पैलवान जिजानं आपल्या ताकदीचं पाणी तहानलेल्या तलाठी सुदामला पाजलं. मला मारू नका. मी मेलो तर माई आय बहीण उघड्यावर पडतील हो. तू या बहिणीलाच उघड्या करणार मी आज रातच्याला. काय? तो भेद्रट आवाजात बोलला. त्या जवान झाल्यात. त्यांना पुरुष पाहिजे. त्यांचं लग्न करणार आहे मी. ह्या वर्षी पहिलीचं, दुसऱ्या वर्षी दुसरीचं. लग्न कर की. कोण नग म्हणतंय? पर त्याआधी त्यांना मी एक रात नेतो की. तू या पाया पडतो मी. गरीब तलाठी सुदामा त्याचं पायच धरायला लागला. तसं त्यानं त्याला झाडाच्या खोडातनं खाली फेकलं. पाठोपाठ पैलवान जिजा खाली आला. त्याच्या हातातला दोर त्यानं घेतलाच होता. चाल माया मागणं. पळशील तर दोन्ही पाय कमरेतनं मोडील. तलाठी सुदाम घाबरतच त्याच्या मागणं गेला. त्याचे पाय लटलटत होते. आपल्या बहिणीला हा लुटणार. पाठीमागनं चालत असतानाच त्यानं पैलवान जिजाच्या अंगावर उडी घेतली. पण अंगावर बसलेला किडा टिचकीनं उडवावा तसं त्यानं सुदामला उडवलं. 2 लाथा कंबरड्यात बसताच तो विवळला. रामकाठी बाबळ येताच त्या सरळ सोट बाबळीला त्यानं सुदामला दोरानं चांगलं बांधलं. त्याचे हात उंच करून बांधले. नरड्याजवळ दोराचा फास बसला. कमरेजवळ, गुडघ्याजवळ खाली पायाच्या घोट्याजवळ. तो आता काहीच हालचाल करू शकणार नव्हता. त्यात त्याच्या तोंडात त्याची ती मळकट टोके नसलेली टोपी तोंडात कोंबली. त्याचं तोंड बंद करण्यात आलं. अंधार पडला तेव्हा तलाठी घाबरायला लागला. पैलवान जिजा निघून गेला होता. रात्री लांडगा आला तर आपले लचके तोडणार. लांडग्याचं काही नाही, पण घरी तो लांडगा पैलवान जिजा जाणार आणि साऱ्या अंगातून भीतीची लहर सळसळत गेली. जीवाचा कालवा होत होता. धडपड करून त्यानं हात आणि पाय हलवायला सुरुवात केली. मनगटाची कातडी गेली. मासात दोर रोतला. हाताची जी तरा तीच पायाची. पण त्यानं प्रयत्न सोडला नाही. हातपाय तुटून पडला तरी हरकत नाही. सुटका करायचीच. तो धडपडत असतानाच तोंडावर विजेरीचा प्रकाश पडला. पाहणारा चकित झाला. कोण? तलाठी साहेब. तोंडात बोळा असल्यानं त्याला आपण तलाठी असल्याचं सांगता येत नव्हतं. त्यानं तोंडातला बोळा काढला. हातापायाचे दोर सोडले. मोकळं होताच सुदामानं त्याचे पाय पकडले. अरे अरे हे काय? मी तुझ्याच वयाचा. ह्याच गावच्या ब्राह्मणाचा पोरगा मी. गावच्या महादेवाची पूजा माझ्याकडेच असते. इकडेच जात होतो. तो झाडाला बांधलेला तू विजेरीच्या प्रकाशात दिसलास. आता मी निघतो. माझ्या 2 बहिणीला पैलवान जिजा पळवून नेणार आहे. त्यांच्यावर अत्याचार करणार आहे. तर मग सूट. त्या पाप्याचा सूड घे. वावधानागत तो सुटला. त्याच्या पायात विलक्षण तेज आलं होतं. तो घरी आला तर दार उघडंच होतं. उघड्या दाराच्या उंबऱ्यात त्याच्या आईनं डोके आपटून जीव दिला होता. त्यानं शेजारी चौकशी केली तर त्याने 4 जण तोंडाला काळी फडकी बांधून आल्याचं सांगितलं. त्याच्या हातात हत्यारं असल्याचं सांगितलं. त्यांच्या त्या हत्यारांमुळं कोणी पुढं आलं नाही. साऱ्यांनी बांगड्या भरल्या. नामर्द लेकाचे. तो चिडीनं पेटला. तू यात हिंमत आहे तर जा की. जा बहिणीला सोडवून आण. पायाच्या घोट्याजवळची चामडी सोललेली, हाताच्या मनगटाची चामडी गेलेली, तरी तो तसाच पळाला. सारं रान त्यानं पालथं घातलं. रात्रभर त्याला काही बहिणींचा पत्ताच लागला नाही. सकाळ झाली तेव्हा तो त्या रानातून वाहत जाणाऱ्या नदीवर आला. तो त्याच्या बहिणी नदीकाठच्या झाडाला गळफास लावून मेलेल्या. त्याने स्वतः गळफास लावला की त्यांना फासावर लटकावलं कोणी. हे सारं काम त्या नराधम पैलवान जिजाचं आणि त्याच्या टोळीचं. आपण त्या पैलवान जिजाला जिंदा नाही सोडायचं. हे काम त्याचंच. त्यानेच आपल्या बहिणींच्या अब्रूचा बळी घेतला. त्यानेच त्या दोघींना फाशी पण दिली. त्या दोघींनी त्याच्याबद्दल कुणालाही काही सांगू नये म्हणून आपण त्या पैलवान जिजाचा सूड घ्यायचा. पण आपण आता काहीच करू शकत नाही. आपलं शरीर दुबळं. आपल्या दुबळेपणाचा त्यानं फायदा घेतला. आपण जर तब्येतीनं बलदंड असतो तर. जगात बळी तो कान पिळी उगाच का म्हण पडलेली आहे. आपणही त्या जिजापेक्षा बलदंड व्हायचं. तो आखाड्यात कुस्त्या मारतो तर आपण त्याला पहिलं कुस्तीत चितपट मारायचं. मगच त्याचा बळी घ्यायचा. आपल्यापेक्षा जगात कितीतरी बलवान पैलवान आहेत हे त्याला दाखवायचं. त्याला चितपट मारलं की तो चांगलाच हादरेल. त्याच्या स्वभावाप्रमाणे तो आपल्याला ठार मारण्याचा प्रयत्न करेल. नाही तर कोणत्या तरी प्रसंगात अडकवून तो जन्मठेपेवर नाही तर फाशीच्या दोरात अडकवेल. आपण त्याच्यावर कडी करायची. पैलवान गणा, तू पूर्वीचा तलाठी सुदाम, बरोबर? अरे मीच तुला त्या झाडापासून मोकळं केलं होतं.
मीच तुझ्या हातापायाचे दोर सोडले होते. त्यावेळी मी रात्रीचा तुझ्याजवळून गेलो नसतो तर? तो बामणाचा पोरगा आपल्या बायकोला लुटलं गेलं म्हणून दरोडेखोर धर्म्या ठाकूर झाला, तर आपण पैलवान गणा झालो. पण ह्याचा जो मार्ग आहे तो आपल्याला न आवडणारा. आपल्या बहिणी पैलवान जिजानं लुटल्या म्हणून जिजाच्या बहिणींना आपण लुटणं हे काही उत्तर नाही. आपल्या बहिणींवर अन्याय करणाऱ्या पैलवान जिजाच आणि बहिणी पळवून नेणाऱ्या त्याच्या चांडाळ चौकडीचा मुर्दा पाडणं हे आपलं काम. हेच खरं बहिणीच्या आत्म्याला बरं वाटेल. पैलवान गणा, त्या जिजाची एक विधवा बहीण आहे. त्याच्या घरी फार देखणी. तिला पळवून तू हवं तसं लुटू शकतोस. तू या बहिणीचा सूड तू उगवू शकतोस. ते ऐकलं ना पैलवान गणाला ते कितीतरी भयान वाटलं. हा आपल्याला त्या पैलवान जिजाच्या विधवा बहिणीची अब्रू घ्यायला सांगतोय. ज्यानं आपली गाय मारली म्हणून धर्म्या आपल्याला त्याचं वासरू मारायला सांगतोय. त्या विधवेनं आपलं काय केलं? नवरा मेल्याचं तिला दुःख असेल, त्यात आपल्या ह्या अत्याचाराची भर. ती कशाला जगेल? तिला मुले किती आहेत? नाईक. तिला मूलबाळ झालंच नाही. नवरा जवळ असला तर मूल होईल ना. म्हणजे तिचा नवरा कुठे होता? तो मिलिटरीत होता. सुट्टीवर आला, लग्न करून गेला. बॉर्डरवर मारला गेला. ही झाली रणकी. नवऱ्याचं सुख कसं असतं माहीत नाही तिला. तू हे काम कर, धम्म जिजाला कळू दे. आपण ज्याच्या 2 बहिणींवर अत्याचार केला त्यानेच आपल्या बहिणीवर अत्याचार केला. सूड उगवला, बदला घेतला. पैलवान गणा गप्पच बसला. अरे बोल की, का डरपोक बनतोस? का मी त्या जिजाच्या देखण्या विधवा बहिणीला लुटून दाखवू? बघच तू, आजच्याच रात्री या गुहेत तिला मी आणतो. तुझ्या समोर मी तिची हवी तशी इज्जत घेतो. नको. पैलवान गणानं कानावर हात ठेवले. पैलवान गणा, हातात मर्दाची कडी घालण्याच्या लायकीचा तू नाहीस. बांगड्या भरण्याच्या लायकीचा आहेस तू. नाईक. ठरलं तर मी बदला घेतो. त्या जिजाच्या विधव्या बहिणीला लुटतो मी. शाब्बास, मानलं तुला. अरे आमच्यासारखे लोक दरोडेखोर का होतात? खरं म्हणजे आम्ही दरोडेखोर होत नाही, आम्हाला दरोडेखोर बनवलं जातं. समाजात अन्यायाचा न्याय मिळाला नाही की मग तो हातात शस्त्र घेऊन न्याय मिळवतो, मनाचं समाधान मिळवतो. पैलवान गणा जिजाच्या बहिणीला लुटण्याचा बोलला खरा, पण त्याच्या मनात दुसरंच शिजत होतं. हे सारे दरोडेखोर गावोगावच्या तरुण लेकी बाळी पळवतात, लुटतात, त्यांना भ्रष्ट करतात. हे काही चांगलं नाही. हे सारे पापीच. या पाप्यांना शिक्षा कोण करणार? पोलीस यंत्रणा तर किती पुरी पडणार. पैलवान गणा, मग ठरलं तर आज रात्री जाण्यापेक्षा उद्या रात्री गेलो तर? मूर्ख आहेस. अरे तू ती जिजाची बहीण जिजी पाहिलीस तर पागल होशील. पहाडाचा आंबा आहे अगदी. खरं म्हणजे आज रातच्याला मीच तिला पळवणार होतो, पण ही खेळी मी तुला देतो. मी त्या गावातल्या सोसायटी चेअरमनची पोरगी पळवतो. साली कॉलेजात जायला लागले. शी शी, किती घाणेरडा हा धर्म्या ठाकर. जन्मानं हा चांगला ब्राह्मण, शंकराच्या पुजाऱ्याचा पोरगा हा. बापानंतर हाच पुजारी होता, पण ह्याची बायको लुटली गेली आणि हा त्या मार्गानेच चालला. ह्याचा मार्ग थांबवायलाच हवा. ह्याचे सारे टोळीवाले त्याचा पण मार्ग थांबवायला हवा. पण हे आपल्याला जमायचं कसं? गुहेपासून मैलभराच्या अंतरावर धरणाच्या पाटाचं काम चाललं होतं. पाट खडक माळावरनं जात होतं. माळाचा खडक फोडण्यासाठी सुरुंग लावले जात होते. आपल्याला त्या सुरुंगाचा उपयोग करायला हवा.